बुलढाणा लोकसभेची यंदाची निवडणूक जाम गाजली। प्रचारात खूप आरोप प्रत्यारोपांचा जोर दिसून आला। अर्थात धमक्या, शिकार, नकली भूमिपुत्र, गारोडी, वादीचा साफ करणाऱ्या असे एक ना एक आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले। नेमके ते आरोप प्रत्यारोप काय आहेत पाहूया थोडक्यात। दुसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो, त्या ठिकाणी पहिले शरद जोशी सोबत काम केलं, त्यांनी अकालपट्टी केली। त्याच्यानंतर राजू शेट्टी सोबत गेले, त्यांनी अकालपट्टी केली। आणि आज इकडे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला। लोकांना केवळ डमरू वाजवून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे। गारुडी कसा असतो, डमरू वाजवलं की लोक जमा होतात। तो लोकांना सांगतो की मी वादीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर भूल करून तो वादीचा साप दाखवतो। कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो, लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटुरं काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक रुपया टाक। हा गारुड्याच्या खेळाला लोक क्षणिक भुलत असतात, त्याच्या मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही। कारण की याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मेहकरमध्ये संपवलेला आहे। मेहकरचा गारुडी आमच्या वेळेस किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे। सुबोध सावजी नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या हात बसवलेला आहे। एकही संस्था त्याच्याजवळ राहिली नाही, सगळ्या शिवसेनेकडे। आणि म्हणून बांधवांनो, याच्या अपप्रचाराला तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका, कोण्या विरोधी उमेदवाराचं नाव घेऊ नका। माझं हेच प्रत्युत्तर आहे ना की त्यांनी मला गारुडी म्हटलं आणि कुलपात बंद करून ठेवलं म्हटलं। मला 2004 पासून कुठे प्रश्नच नव्हता आणि खासदारकीमध्ये मला तिकीट नाही भेटलं। मी कृष्णराव इंगळेचं काम केलं, मी शिंगणे साहेबाचं 2दा काम केलं, मी काही घरी नाही बसलो। आता ते नाही निवडून आले, त्यात माझा दोष आहे? माझा दोष थोडाच आहे काही। आणि मी घरी बसलं असताना यांनी मला यांचा प्रतिस्पर्धी म्हणून गृहीत धराव, याच्यातच माझा मोठेपणा आहे। तुम्ही एखाद्या समाधीचं दर्शन घ्यायला जाता, समाधी म्हणजे थडग्याचं दर्शन घ्यायला जाता, कारण ते जिवंत आहे म्हणून। सगळ्या समाधीचं तुम्ही दर्शन नाही घेत, ज्या समाधीमध्ये काही सत्व आहे म्हणून त्याचं दर्शन घेता। माझ्या राजकीय समाधीमध्ये काही सत्व आहे म्हणून पडताबरोबर माझ्या पाया पडतात। त्या मानत नाही, आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वर्गणी दिली। 99 नंबरची व्हीआयपी किंमत किती आहे? 4 लाख। मग तेवढी शेतकऱ्यांनी दिली का? मी माझ्या पुरीला भेटतच नाही, मला कधी माहितच नाही मी कोणी घरात आहे। 4 वेळा तर 10,000 ड्रेस बदलायला जाता तर कोणाला भेटता मग? भेटत नाही घरी। आमचा शेतकरी फाटका असतं, त्याची बंडी फाटकी, बनेन फाटतं, त्याच्या अंगाचा घामाचा खर्चाचा वास येतो, आम्ही त्याला सुगंध समजतो। पण याचे ड्रेस 10-15 हजाराचा खाणारा आम्हाला सांगतं की आम्ही शेतकरी। बुलढाण्याचे आमदार तर तोल सुटलाय, वाटेल ते बोलतात। माझ्या आईवर आरोप केले, माझ्या वडिलांवर आरोप केले, माझं 5 वर्षाचं पोरगं बी सोडलं नाही, माझ्या पुरीवर बी आरोप केले बारके। मला सांगा, राजकारण हे मर्दासारखं करायचं असतं। लोकसभेत मी उभा आहे, मी। अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता, माझ्या कुटुंबावर कशाला येता? आणि काय तर म्हणे रविकांत तुपकर व्यापाऱ्याच्या बाजूने, माझी माय इथं बसलेली आहे। मायची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊनच लढलो, मी कधी गद्दाराला साथ दिली नाही। आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता, आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, गजानन महाराजांच्या मंदिरात चला, तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा, मी डोक्यावर हात ठेवतो, खरं होतं काय ते। बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार्म हाऊस बांधला करोडो रुपयाचा। त्या महिलेनं तक्रार केली, गुन्हे दाखल केले आमदारावर। म्हणजे तुमचं ठेवा झाकून। शेकडो एकर जमीन मिळवली। आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा, कारण ते काही बी बोलते। काय म्हणे एक दिवस म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे 87 साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे।
माझ्यावर हसून राहिले लोक त्या. आणि 4 दिवसाने काय म्हणे, नाही प्लॅस्टिकचा होता म्हणे तो. काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता, हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं. अरे मी चौबेबाईंनी कोर्टात ॲप्रूव्ह दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या 1.5 एकर जिरायती जमिनीची गरज नाही. या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, संभाजी महाराजांचं स्मारक, जिजाऊंचं, बाबासाहेबांचं, महात्मा फुलेंचं, रमाईचं, माता सावित्री, तर नरबीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी 4 प्लॉट विकून 1.25 करोड माझ्या घरातून दिले. मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये. मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे 300 प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे. वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली. अरे मी वाघासारखाच जगलो. माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहित आहे. त्या शिकारीचं जाऊ दे, पण तू शिकारता आता पक्की होणार आहे. तू शिकारता केल्याशिवाय मी राहत नाही. आणि साला मागच्या वेळेला असा 4 खोलीत पाय पकडले की जाऊ द्या, मी आता काही बोलणार नाही. मागच्या वेळेला त्या शेट्टीला घेऊन आला की मला असा धोका आहे. आता शेट्टी येऊ या कोणी येऊ, तू अवकात तुला मी दाखवणारच आहे. काय बोलणार तू? हा, आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि आई वडिलांचं राजकारण करता म्हणे, मग आणतो कशाला माय बापाला मधात? अरे आम्ही पण 1000 दाणे, एका याचे 1000 दाणे पैदा करण्याची औलाद आहोत. पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले. आम्हाला लढणं शिकवलं, तुझ्यासारखं लढणं नाही शिकवलं. मला जीव मारण्याच्या धमक्या आल्या, माझे कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या आल्या, माझी शिकार करण्याच्या धमक्या आल्या. तर ठीक आहे, माझी शिकार ज्यांना करायची असेल, मला जीवे ज्यांना मारायचं असेल, माझं कुटुंब ज्यांना उद्ध्वस्त करायचं असेल, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. जनता त्याच्याबद्दल काय बोलायचं ते निश्चितपणे बोलेल. मला अनेकांनी सांगितलं तुमच्या कुटुंबाला धोका आहे, काही लोक तुमचं मर्डर करणार आहे, काही लोक तुम्हाला मारणार आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. त्यांनी खुशाल करावं. मी मरणाला घाबरणारा कार्यकर्ता नाहीये. मी सत्य बोलत राहणार, मी सत्याची बाजू मांडत राहणार. ज्याला जे करायचं त्यांनी ते खुशाल करावं. त्याच्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण मला एकच सांगायचंय, मी सुद्धा चळवळ करता करता आणि आंदोलन करता करताच इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. चळवळी करणं, आंदोलन करणं, सत्याग्रह करणं, पोलीस केसेस, कोर्ट कचऱ्या या काही आम्हाला काही नवीन नाही. परंतु ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की रविकांत तुपकरचं कुटुंब उद्ध्वस्त करून किंवा रविकांत तुपकरवर हल्ला करून किंवा रविकांत तुपकरला मारून हा विचार संपवता येईल, हा गैरसमज लक्षात ठेवा. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा.